सध्या सनाई सीझन म्हणजे याने की शुभ मंगल कार्य जो आहे सुरू झालेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला जायचं असतो आणि आज वेलकम असताना देखील या स्पर्धेला इथे उपस्थित नक्कीच झालेले आहेत भिवंडी मधील जबरदस्त व्यक्तिमत्व गोल्डमॅन बिल्ला शेठ इथे उपस्थित आहेत। मी या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय रितेश दादा जाधव यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते विठोबा नाईक अर्थात बिल्लाबाई यांचं आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे। परमपूज्य महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेला उपस्थित सन्माननीय पाहुणे विठोबा नाईक बिल्लाबाई यांचं आपण स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय रितेश जाधव यांच्या शुभास्ते मोठा स्थायी सन्मान आपण करत आहोत। धन्यवाद साहेब, आपण आपली उपस्थिती दाखवून या दोन कार्यक्रमाला आपण नक्कीच वेळ कमी असताना या स्पर्धेला उपस्थित राहिलेला आहोत। मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करतो। भिवंडीवाडा तालुका मनपूर्वक आपला आभार व्यक्त करतो। धन्यवाद आणि तुम्हाला घेऊन जातोय, मॅच ऑन झाली आहे सुभाष धुमाल यांच्याकडे। धन्यवाद। लीग स्टेज मधील शेवटचा सामना सध्या सुरू आहे। आर्या फायटर्स गौतम उबाल यांचा संघ विपक्ष उमेश सोनावणे यांचा संघ विराज 1200 या दोन संघामध्ये पहिले षटक विक्रम चन्ने हाताळण्यासाठी सज्ज झालेले आहे। संघ जोडी मैदानामध्ये कुणाल आणि रोशन पाच षटकांसाठी 25 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे। बरोबर 12:09 पहिला चेंडू डिलिव्हर केलेला आहे। इथे मात्र फलटी शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि क्लीन बोल्ड दांडी गुल आपण पाहतोय। या फलंदाज बाद होतोय। रोशन सनद जयसूर्य याची खेळी संपुष्टात। यावेळी मात्र सरळ बॅटने चेंडू खेळलेला आहे। 30 सर्कल मध्ये आपण बघतोय अमित याने एकेरी होऊन आपला अकाउंट ओपन केलेलं आहे। अमित आणि कुणाल ही जोडी मैदानामध्ये। कुणाल मॅन फ्रॉम कोरून एक टॅलेंटेड बॅटर आहे, मात्र नक्कीच आपलं टॅलेंट इथे सिद्ध करावं लागेल कारण पहिला फलंदाज अगदी स्वस्तात बाद होऊन रोशन पेवण्यामध्ये परतलेला आहे। दोन्ही संघासाठी हा सामना नक्कीच महत्वाचा असणार आहे। आता खरं तर या अगोदरच आपण पाहतोय रावण स्पोर्ट्स संघाने क्वालिफाय केलेले आहे आणि त्यानंतर क्वालिफाय साठी खरं तर लढत सेम वॉरियर्स AA रॉयल किंग 0909 या दोन संघामध्ये दुसऱ्या स्थानासाठी असणार आहे कारण या दोन्ही संघाने प्रत्येकी 3-3 विजय संपादित केलेले आहेत। जरी नक्कीच या संघामध्ये जो संघ सामना जिंकेल तो दुसरा विजय संपादन करेल। दिशा फरकटले पंच आमच्याकडे बोलतात, वायरचं शेअर करतात आव्हान ते वायरच्या रूपाने। धावसंख्या 4। लीग स्टेज मधील शेवटचा सामना आपण बघतोय विराज 1200 विपक्ष आर्या फायटर्स या दोन संघामध्ये। या मुख्य व्यासपीठावर सन्माननीय दिलीप जाधव साहेब उपस्थित झालेले आहेत। भीम वॉरियर्स टीम संघाचे संघमालक आहेत आणि खास करून ग्राम विकास आहेत। आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। इथे मध्ये इनफिल्डच्या वरून सुरेख फटका चेंडू निघून जाईल वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मधून सीमा पार झन्नटेदार षटकार।
कुणालला बेमिसाल षटकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 आणि दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. इथे मात्र एक रिस्की रन पूर्ण करतात फलंदाज. 34 धाव. दोन धावांची पॅनल्टी 12 मॅन सध्या फलंदाजी करणाऱ्या संघाचा समर्थन कक्षामध्ये नाही आणि या संघाला 2 धावांची पॅनल्टी दिली जाते. विक्रम चन्ने वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटकात आलतोय. राईट आर्म ओव्हर द स्टंप. केवळ चेंडूला दिशा दिलेला या मनगटी फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धावीने संघाची धावसंख्या 12. षटकाची समाप्तीचा इशारा येतो. पहिल्या षटकाची समाप्ती झाली आहे. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर आर्या फायटर संघाची धावसंख्या 1/12. आपण पाहत आहात विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023-24 बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशन भिवंडी वाडा तालुका आयोजित या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळते. हा स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामधील सामना आपण पाहतोय. विराज 1200 उमेश सोनावणे यांचा संघ विपक्ष आर्या फायटर्स गौतम उबाले यांचा संघ. या दोन संघामध्ये लीग स्टेज मधील शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यानंतर फर्स्ट सेमीफायनल, सेकंड सेमीफायनल आणि त्यानंतर मेगा फायनल, ग्रँड फिनाले. गोलंदाजीमध्ये पहिला बदल गोलंदाजी करण्यासाठी सतीश वागचौरे आता मात्र गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय. भिनार विलेज इन कडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होईल सतीश वागचौरे. फील्डमध्ये परिवर्तन केला जातोय. आपण पाहू शकता एक क्षेत्ररक्षक डीपला तैनात केला जातोय. थर्डमॅन फायनल एक 30 सर्कलमध्ये 20 मध्ये एक्स्ट्रेक्शनचे मागे तैनात केले गेलेले आहेत. पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. सतीश वागचौरे इथे मात्र चेंडूला विरकून दिलेला आहे. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता मात्र चेंडू निघून जातो. या सीमा पार षटकार. मात्र इथे स्वागत सतीश याचं केलेलं आहे. फलंदाज अमित याने चांगला षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने वेगाने वाटते. धावफलकावर 18 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आणि दुसऱ्या षटकामधील पहिल्या चेंडूवर दणदणीत षटकार अमितच्या बॅटमधून. गतीमध्ये परिवर्तन, हलवून चेंडू हाताळला होता. इथे मात्र आपण पाहतोय अति घाई संकटात नाही. फलंदाज बाद होतोय दुसरा आर्या फायटर्स या संघाचा. आहेत विठोबा नाईक अर्थात बिल्लाभाई आमची रजा घेत आहेत. धन्यवाद साहेब, आपण आपली उपस्थिती दाखवली या गोड कार्यक्रमाला. आम्ही आपला आभार व्यक्त करतोय. दोन फलंदाज बादून फेलूमध्ये परतले आहेत. नवीन बॅटर कुणाल धनगर आता मात्र चौथ्या क्रमांक खेळण्यासाठी आलेले. सांघिक यश मागील चेंडूवर प्राप्त केलं होतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने. कुणाल धनगर सामोर जाईल गोलंदाज सतीश वागचौरे याला.
इथे मात्र जागेवर खेळण्याचा प्रयत्न, दिशा भरकटलेला आहे, पंचांचा इशारा वाईट येतोय. अव्वांतर धावेमध्ये भर, धावसंख्या एका धावेने वाढते 19. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करता आर्या फायटर्स लीगमधील शेवटच्या सामन्यामध्ये आपण पाहतो. यानंतर 2 सेमीफायनलचे सामने आणि त्यानंतर मात्र मेगा फायनल. इथे चेंडूला हो केलेला आहे, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आणखीन एक फलंदाज आपण पाहतोय बाद होतोय. तीन फलंदाज बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज अमोल कुणाल धनगर आल्या पावले माघारी पळताना मिस्की हुक फटका होता. प्रॉपर टायमिंग त्याला साधलं नव्हतं आणि परिणामस्वरूप आपण पाहतोय तो निराश मनाने बाद होऊन डगआउटच्या आश्रयाला गेलेला आहे. कुणाल जाधव अजूनही खेळपटवर आहे. एकमेव फलंदाज आपण पाहतोय जो आत्मविश्वासाने आतापर्यंत फलंदाजी करतो. आर्या फायटर संघाकडून फाईट देताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक षटकरी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालेला आहे. सतीश वाकसोरे फील्डमध्ये थोडंसं परिवर्तन करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. कव्हर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक इथे मग गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न, दिशेमध्ये परिवर्तन होते. दिशान चेंडू, धावसंख्या 20. हलवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न सतीश कडून केला जातोय, मात्र दिशेवर नियंत्रण पाहायला मिळत नाही. इथे थर्डमॅन रिझनला चेंडू अडवला जातोय. तोपर्यंत एक धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. एका धावने स्ट्राईक रोटेट करतोय फलंदाज आणि एका धावने आपला अकाउंट ओपन करतोय. संघाची धावसंख्या 21. 21 लॉस फॉर द 3 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. आपण पाहतो APL 2023-24चं आयोजन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग स्पर्धेचा आज अंतिम दिवस, फायनल डे. आणि फायनल डे मधील लीग स्टेजमधील हा शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. केवळ दिशा दिलेली आहे चेंडूला एकेरी धावेसाठी. हा चांगली गोलंदाजी आपण बघतोय. षटकानंतर चांगली वापसी केलेली आहे गोलंदाज सतीश वाकचौरे याने. फलंदाजानं खरं तर पूर्णपणे त्यानंतर बांधून ठेवलेलं आहे, जखडून ठेवलेलं आहे. मोठं फटके खेळण्याची मुभा दिलेली नाही. स्वेर गोलंदाजी नक्कीच या षटकामध्ये पाहायला मिळालेलं आहे. इथे मात्र सुरेख चेंडूने षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाची समाप्ती आणि 2 षटकाची समाप्तीनंतर आर्या फायटर संघाची धावसंख्या 3 बाद 22. 22 लॉस फॉर द 3 विकेट इन ऑफ द सेकंड ओव्हर. पॉईंट्स टेबलमध्ये जर आपण बघितलं तर रावण स्पोर्ट्स संघ 1 नंबरवर 4 विजयांसह आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर नंबर 2 वर AA रॉयल किंग 0909 3 विजयांसह आणि त्यांच्या समेत भीम वॉरियर्सचा संघ 3 विजयांसह नंबर 2 वर आपण पाहतोय. RK वॉरियर्स नंबर 3 वर 2 विजयांसह पाहायला मिळतोय आणि विराज 1200 आणि आर्या फायटर्स एका विजयासह सध्या आपल्याला पाहायला मिळतात. 4 नंबरवर. तिसरे षटक विक्रम चन्ने कायम ठेवलेलं. विक्रम याने पहिलं षटक हाताळलं होतं पावतेचं. या षटकामध्ये त्याने 12 धावा खर्च केले, ते एक सफलता अर्जित केली होती आणि त्याच्यावर पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास दाखवलेला आहे. आपल्या स्पेलमधील दुसरे षटक करण्यासाठी त्याला पाचारण केलं गेलेलं आहे. सुरज थोरात आपण बघतोय संघनायिका ज्यांच्या माध्यमातून DB चषकाचं आयोजन DB स्पोर्ट्स करून आयोजित आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय नावाजलेली स्पर्धा PTC मधील त्या स्पर्धेची भरपूर चर्चा आपल्याला नक्कीच ऐकायला मिळाली होती. त्या स्पर्धेचे सफल आयोजक सध्या आपण पाहतोय या संघाचे संघनायक सुद्धा आहेत.
इथे मात्र चेंडूला भिरकवून दिले सीमा पार. षटकार कुणाल बेमिसाल. बाहेर गेला. कुणालाचे बॅट बनवला दुसरा षटकार. षटकार संघाची धावसंख्या मोसम मारते धावफलकावर 28 धावा 28. एकमेव फलंदाज आपण बघतो आर्या फायटर संघाकडून जो चांगली फाईट देताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी आत्मविश्वासाने फलंदाजी करताना. यावेळी मात्र गॅप मधून चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक सूरज प्रयत्न करेल मात्र चेंडू निघून जाईल सीमा पार. दणदणीत चौकार. षटकारांना चौकार 10 का दम दाखवताना आपण पाहतोय कुणाल जाधव याला. इथे मात्र चेंडूला हुक केलेला आणि हा चेंडू निघून जाईल सीमा पार. षटकार चौकार आणि त्यानंतर आणखीन एक षटकार. कुणाल ऑन फायर आपण बघतोय. षटकार चौकारामध्ये डील करताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर षटकार त्यानंतर चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा षटकार. सध्या हा फलंदाज षटकार आणि चौकारांचा व्यापारी बनलेला आहे. षटकाराने चौकारामध्ये डील करताना कुणाल जाधव आपल्याला पाहायला मिळतोय. नो एक्का दुक्का सीधा चौका चक्का. चौकार षटकारांची भाषा बोलताना कुणाल जाधव हा फलंदाज. धावसंख्या वेगाने वाढवते धावफलकावर 38 धावा 38. आक्रमक फलंदाजी करताना अगदी आपला गेअर चेंज केलेला आहे कुणाल जाधव या फलंदाजाने. मी सुरुवातीलाच उल्लेख केला होता की कुणाल एक टॅलेंटेड फलंदाज आहे आणि त्याचं टॅलेंट त्यांनी इथे दाखवलेलं आहे. विक्रम मागण्या ठरतोय. हॅलो चेक. हॅलो चेक. हॅलो. इथे मात्र कराराव ऑफड्रायचा फटका सुरजचा. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि इथे मात्र एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. धावसंख्या 39 चांगला डाव साकारण्याचा प्रयत्न केला आपण यावेळेला पाहतोय. इथे मात्र स्विंग अँड मिस. चांगला चेंडू आउटसाइड ऑप्शन चेंडू हाताळला होता. धावसंख्या स्थिर आहे. धावफलकावर 39 धावा. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक विक्रम चन्ने हाताळतोय आपल्या सिव्हिल मधील शेवटचं. इथे मात्र मिस टाइम फाटका आहे. सेफ लँडिंग होईल. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय कारण कुठलाही क्षेत्ररक्षक तिथे नव्हता आणि परिणामस्वरूप वेळ होता फलंदाजाकडे एक धाव पूर्ण करण्याचे. एका धावीने तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. 3 षटकांची समाप्ती तर संघाची धावसंख्या 3/40. आणि आज विक्रम चन्नेचा आपण जर विचार केला तर जास्त महागडे हे स्पेल बघायला मिळालं कारण कालचा आपण मॅचचा विचार केला एक मॅच विनिंग स्पेल त्याच्या माध्यमातून आपण बघितला होता. धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस आपण पाहतो धावफलकावरती 40 झाले. तिथून चांगला फाईट बॅक जरूर दिला आपण पाहतोय आर्या फायटर्स संघाने कारण दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून मस्ट विन मस्ट निडेड विक्ट्री हा सामना जिंकावाच लागेल. पॉइंट्स टेबलचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत 5 मॅचेस रावण स्पोर्ट्स संघाने खेळले 4 विजय. भीम वॉरियर्स संघ 5 पैकी 3 विजय. रॉयल किंग 5 पैकी 3 विजय. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स. निव्या चेंडू ज्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेले आहेत मापुलीचे उद्योजक आणि समाजसेवक कल्पेशजी भोईर यांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्ट्रॅटेजी टाइम ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो ज्यांनी ज्यांनी आपल्याला विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांची नावं आवर्जून आपण 30 षटकानंतर प्रत्येकी आपण घेणार आहोत. कॉमेंट्री बॉक्स आपण लक्षात घ्यायचं आहे. 2 मिनिटाचा ब्रेक असतो त्या 2 मिनिटांमध्ये नक्कीच आपण नावं प्रत्येकाची आपण घेऊ या स्पर्धेच्या माध्यमातून. हे आपण पाहतोय काल कथित गंगूबाई भिवा जाधव तिसरं पुण्यस्मरण नक्कीच त्यांचं आहे आणि त्यांच्या स्मरणार्थ बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर हे पारितोषिक आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहेत. काल कथित गंगूबाई भिवा जाधव यांना भावपूर्ण श्रद्धांजली
या प्रीमियर लीगच्या माध्यमातून दिली जाते. त्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर ही पारितोषिके आम्हाला स्पॉन्सर केले गेलेले आहेत. नक्कीच फॅशन गाडी आहे हिरो होंडा. बाईकला चावी देखील होती आणि ती गाडी इथून गायब झाली आहे. विदाऊट चावी गाडी कोणतरी घेऊन गेलाय. जर मिसिंग मध्ये जर कोणी घेऊन गेला असेल तर प्लीज आणून द्यायचे वापस. बाईक इथून नक्कीच गेली आहे. तो या वेळेला मात्र कोलगट टप्प्याचा बॉल कवसला एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळेल फक्त सिंगल. आणि इथून धुमाल जर आपण विचार केला तर जवळपास 3 संघ हे सुपर 4 साठी पात्र ठरलेले आहेत. त्यामध्ये पहिला क्रमांक आपण पाहतोय रावण स्पोर्ट ज्याने 4 विजय मिळवले. भीम वॉरियर्सचे 3 विजय आणि डबल ए रॉयल किंगचे 3 विजय. मात्र जो सध्या सामना सुरू आहे त्यामधील एक संघ पुढे सरकणार आहे. यावेळेला मात्र क्रॅकिंग स्ट्रोक जबरदस्त प्रहार लॉंग ऑफच्या डोक्यावरनं बॉल बॉर्ड लाईनच्या बाहेर लॉफ्ट करत असताना सिक्सर. धावसंख्या 47. जी काही नियमावली आहे पुढे कसं करणार आहे त्याबद्दल माहिती पोहोचवतीलच. मात्र सध्या व्हाईट बॉल धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये पुढे सरकत असताना 48 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचले. APL 2023 तुम्ही स्पर्धा एन्जॉय करतात आणि फायनल डे मध्ये आपण आहोत. दुपारचं सत्र आणि आता नून सेशन मध्ये कडक मॅचेस. खराब बॉल या वेळेला मात्र बॅटर बीट विकेट कीपर बीट. खराब चेंडू होता. आपण पाहतोय पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. 1+1 2 धावा इथे मिळतील. आज कुणाल जाधवनं कमाल केली आहे. जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना 50 आकड्यावर धावफलक. तिन्ही मॅचेस आपण मागच्या दोन्ही मॅचेसचा विचार केला तर हाय स्कोरिंग पाहायला मिळाला आणि हा सामना देखील हळूहळू आता मोठ्या टोटलकडे जाताना दिसतोय. नक्की गोलंदाजी मार्कवर गोलंदाज साहिल जाधव सध्या गोलंदाजी करतोय आणि आज सर्वांचं एंटरटेनमेंट जरूर केलं. मनोरंजन आमचे साथी समालोचक बाबू शाह यांनी. फ्री हिटचा बॉल पुल केला. बॉल हवेमध्ये फिल्डर आहेत मिड विकेटला. चुकी झाली आहे त्या ठिकाणी. बॉल 1 बाउन्सनं बाउंड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि बॉल सन्माननीय रितेश जाधव आणि सागर धनगर यांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मोस्ट वेलकम सर. अँड बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. चौकार इथे आला आणि धावसंख्या आपण पाहतो 4 ने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचले 54 या आकड्यावर. साहिल जाधव पुन्हा एकदा तयार. सन्माननीय प्रवीणजी धनगर साहेब देखील उपस्थित झाले. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. हा बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय ऑप्शनच्या बाहेर. हा बॉल खेचून मारण्याचा प्रयत्न केला अलॉंग द कार्पेट. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डीप मध्ये. एकच धाव इथे मिळेल. धावफलक एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती जाऊन पोहोचले 55 धावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023-24 ची स्पर्धा आपण सध्या एन्जॉय करतोय. बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशन भिवंडी वाडा तालुका आणि भिवंडी वाडा मधील अनेक नामांकित क्रिकेटर आज आपण डीडी स्पोर्ट भिनारच्या मैदानावर पाहतोय APL च्या माध्यमातून. फुल टॉस बॉल कुणाल जाधवनं स्विंग केला ऑन साइडला. इथे मात्र प्रॉपर एलिव्हेट करता आलं नाही आणि अखेर कुणाल जाधवचा खेळ इथे संपलाय. एक वाद्य आणि विध्वंसक रूप त्याने धारण केला. बाद होण्यापूर्वी जबरदस्त रन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या. बडी विकेट.
पाहतो खरं तर खराब चेंडू होता, मात्र क्रिकेटचा खेळच असा आहे, चांगल्या चांगल्या चेंडूंवर कधी कधी षटकार येतात आणि खराब चेंडूंवर विकेट मिळते. बाद होण्यापूर्वी 32 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिलं कुणाल जाधवनं. हा चौथा धक्का लागला आर्या फायटर्स संघाला. विराज 1-0 आणि आर्या फायटर्स गौतम उबाले आणि उमेश सोनावणे यांचा संघ सध्या आपण ऍक्शन मध्ये पाहतोय. यावेळेला बॅकफुटला जात असताना फक्त हलक्या तर बॅटचा फेस ओपन केला. स्टेअर करत असताना थर्डमॅनला एक धाव सहजगत्या पूर्ण. न्यू बॅटर मैदानामध्ये वैभव एंटर होतोय. चौथ्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा. आज असं वाटतं की प्रत्येक सामना 80 पर्यंत पोहोचतात की काय, कारण मागच्या 2 मॅचेस पाहिल्या आपण. एका सामन्यामध्ये 79, एका सामन्यामध्ये 77. वेलकम अक्षय गायकवाड यांचं शुभ आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. स्पर्धेचे अजून एक आयोजक आपण पाहताय सध्याच्या घडीला भरपूर चर्चेमध्ये, कारण की आज शेवटचा अंतिम दिवस आहे आणि सर्वचे सर्व इथे उपस्थित तुम्हाला पाहायला मिळतात या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि जरूर संदेश पाटील, जर इथून दोन्ही संघांचे समान गुण असतील तर एक संघ पुढे नेण्यासाठी जो काही नियम आहे तो आपण पोहोचवणार आहात. अंतिम षटक गोलंदाजी करण्यासाठी सुजलचा वापर केला जातोय. फार वेगाने धावसंख्या बनवली गेली. विशेष म्हणजे आज कुणाल सलामीला आला. सातत्याने आपण पाहिलं कुणाल धनगर आणि कुणाल जाधवचा खेळ चांगला राहिला टीम आर्या फायटर्स साठी. आणि आज कुणाल धनगर खरं तर 0वर बाद झाला. अमितला चांगली स्टार्ट मिळाली होती, मात्र त्याला मोठा डाव साकारता आला नाही. एका बाजूला अमोलनं चांगली साथ दिली आहे. सुजलचा पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. ऑफ ड्राईव्ह आपण पाहतोय. बॉल लॉंग ऑफला सरकतोय. एक धाव मिळाली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा सहजगत्या या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना धावसंख्या आपण पाहतोय 58 रन्स ऑन द बोर्ड. लीग स्टेज मधील हा शेवटचा सामना सध्या सुरू आहे आणि यानंतर आपण नॉकआउट्सला सुरुवात करणार आहोत. म्हणजेच काय तर सेमी फायनल 2 आणि 1 मेगा फायनल. मात्र टॉप 4 संघ कुठला असेल हा चेंडू आपण पाहतो. बॅटची आतली कडा, कारण सुरुवातीचे 3 संघ तर आपल्याला सापडलेत, ज्यामध्ये रावण स्पोर्ट, AA रॉयल किंग आणि भीम वॉरियर्स हे 3 संघ तर टॉप 4 साठी पात्र ठरलेत. मात्र चौथा संघ कोणता ह्याचा फार मोठा प्रश्न पडलाय. खरं तर रेसमध्ये RK वॉरियर्स देखील आहे आणि चालू सामन्यातील विजेता संघ देखील रेसमध्ये असणार आहे. त्याच्यामुळे आता इथून या वेळेला पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑन ड्राईव्ह आपण पाहतोय. बॉल मिडविकेटला येतो. शॉर्ट मिडविकेटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 2 धावांनी. आता 60 या आकड्यावर 60 रन्स ऑन द बोर्ड. अंतिम षटक सध्या सुरू आहे आणि यानंतर नॉकआउट मॅचेसना सुरुवात होणार आहे. यावेळेला मोठा फटका. ठक असा आवाज आला. लॉंग ऑनला फिल्डर उपस्थित. जबरदस्त झेल. फलंदाज होतोय फेल. बिग विकेट. साठ. बघा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 रन्स होत्या.
नो चेंडूवर एक धाव पूर्ण केली होती. बघा तुमच्या संघाचा 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहे, लक्षात असू द्या. धावसंख्या जाऊन पोहोचली धावफलकावरती 60 या आकड्यावर. 60 रन्स ऑन बोर्ड. विकेट मिळाली. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय महेंद्र. फुल टॉस बॉल. इथे मात्र खराब चेंडू होता. बॉलला मात्र योग्य तो उत्तर देता आलं नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला बॉल ट्रॅव्हल होतो डीप मध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. खराब क्षेत्ररक्षण. बॅकअप थोडंसं चुकीचं पाहायला मिळालं. विकेट किपर कडनं भरपूर मोठी मिस्टेक झाली आहे आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. धावसंख्या 2 ने आता पुढे सरकत असताना धावफलकावरती या ठिकाणी रेफर गेला आपण पाहतोय. रिव्ह्यू घेतलेला आहे. बीमर साठी 3रा पंचांची मागणी केलेली आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. ऑन फील्ड पंचांचा जो निर्णय आला होता तोच निर्णय आलेला आहे. बरोबर अगदी आपण पाहिलं तर फुल टॉस बॉल होता. फायदा उचलता आला नाही महेंद्रला. धावसंख्या 62 वर. चांगला कंट्रोल आपण अंतिम षटकामध्ये पाहतो सुजलच्या गोलंदाजीमध्ये. स्लॉग ओव्हर मध्ये चांगल्या टप्प्यावर त्याने आतापर्यंत गोलंदाजी केली आहे. विराज 1-0. ही टीम कुठेतरी आता मी म्हणेल थोडाफार का होईना आता सुटकेचा श्वास घेत असेल. जेव्हा कुणाल बाद झाला तेव्हापासून कुठेतरी रन्स थांबल्या गेल्या. सुजलचा बॉल आपण पाहतो. ड्राईव्ह केलाय. चांगला फटका. गॅप शोधलेला नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा पूर्ण. शेवटच्या 2 बॉलवर 4 रन्स आले आणि धावसंख्या आपण पाहतोय 5 षटकांच्या अखेरीस जाऊन पोहोचल्या 64 वर. 65 धावसंख्येचं लक्ष्य हा सामना जिंकण्यासाठी आर्या फायटर्सला. स्ट्रीमिंग सेटिंग और स्ट्रीमिंग सेटिंग दोनों पे टिक कर रखो. 7 वाइट का 755 रन होती है फ्रेम रेट और साइज दोनों का 90/25 10 थोड्याच वेळात सर्वांचे पॉइंट टॅली जे आहे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचेल. समीर ठाकरे पुन्हा एकदा तुम्ही उल्लेख करायचा आहे. प्रत्येक संघाचे पॉइंट सांगायचे आपण. आतापर्यंत 4 विजय मिळवलेले आहेत रावण स्पोर्ट्सने. 8 पॉइंट. 3 विजय मिळवलेले आहेत AA रॉयल किंगनं 6 पॉइंट आणि भीम वॉरियर्स संघाने 3 विजय मिळवलेले आहेत त्यांचे 6 पॉइंट आहेत. आणि एका बाजूला आपण पाहतोय RK वॉरियर्स ज्यांचे 4 गुण आहेत आणि सध्या सामना सुरू आहे. विराज 1-0 संघाचे 2 गुण आहेत आणि आर्या फायटर्सचे 2 गुण आहेत. त्याच्यामुळे हा सामना जो जिंकेल त्यांचे आणि RK वॉरियर्स या संघाचे समान गुण होतील. संदेश पाटील अगोदरच 3 संघ क्वालिफाईड झालेले आहेत. त्यामध्ये रावण स्पोर्ट, भीम वॉरियर्स आणि AA रॉयल किंग. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स नक्कीच तुमच्यापर्यंत गुण जे आहेत पोहोचले गेलेले आहेत. मात्र या व्यासपीठावर सतीश भोईर उपस्थित झालेले आहेत. आर्या फायटरचे कोच आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. नक्कीच समीर फक्त 5 मिनिटांमध्ये तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच पोहोचणार आहोत की कोणाचा मॅच असणार आहे यानंतर. रत्नराज भोईर याचा मॅच पाहण्याकरिता त्यांचे पिताश्री इथे उपस्थित झालेले आहेत. या व्यासपीठावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सतीश भोईर सन्माननीय पाहुणे उपस्थित झालेले आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. थोडस वेळ आहे. आपण फलंदाज नक्कीच पाठवून द्यायचे आहेत. आपण तोपर्यंत थोडीशी चर्चा या स्पर्धेविषयी नक्कीच करणार आहोत आणि सत्कार करूया आपण. मी विनंती करतोय स्पर्धेचे आयोजक नक्कीच रितेश जाधव यांच्या शुभास्ते आपण स्वागत आणि सन्माननीय सिद्धांत जाधव सर उपस्थित आहेत. श्रीकांत जाधव उपस्थित आहेत.
मनपाचे आदर्श शिक्षक आहेत त्यांचा आपण स्वागत आणि सन्मान करत आहोत. तर स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे आयोजक यस सागर धनगर आपण करायचा हा स्वागत आणि सन्मान, कारण की इथे 6 नव्हे तर 7 आयोजक आहेत. सर्वांच्या शुभास्ते सत्कार होणं गरजेचं आहे. सागर धनगर ते देखील या स्पर्धेचे आयोजक आहेत, त्यांच्या शुभास्ते साहेबांचं आपण स्वागत आणि सन्मान. मनपाचे आदर्श शिक्षक आहेत आणि त्यांचं स्वागत आणि सन्मान आपण या मुख्य व्यासपीठावर करत आहोत. परमपूज्य महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेमध्ये या गोड कार्यक्रमाला आदर्श शिक्षक उपस्थित आहेत. त्यांना माहेची शाल महाराष्ट्राचा हा वस्त्र पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेचं एक सुंदर असा सन्मान चिन्ह, ज्या सन्मान चिन्हावर संविधानाचे खरे हकदार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा. धन्यवाद. अँड बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. बाबूशाह नक्कीच यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल या इनिंगसाठी. सोबतच आमचे सर्वच कॉमेंटर आहेत तिथे, समीर ठाकरे आणि सुभाष धुमाल. समीर लक्षात घ्यायचंय या मॅचचा विजेता संघ आणि RK वॉरियर्स टीम तयारीत राहायचं आपण. हेलो हेलो, तो चलिए शुक्रिया बहुत बहुत संदेश सर, समीर सर, धुमाल सर. चलेंगे फिर से एक बार टारगेट की बात करेंगे. 65 रनों की टारगेट है. कहते ना आपने शीशा का महल तो बना लिया लेकिन जमाना पत्थर का है. और ये चलिए भाई पहली गेंद के पर समीर सर इसे कहते हैं पहली नजर में भाई दिल नहीं चुराया दिल जलाया. 4 रन. फील्डर से देखते हैं कितना दूर. निश्चित रूप से कोई फील्डर नहीं था यहां पर. 4 रन आता हुआ. कहते हैं ना अगर ओके ओके डीजे. चलिए भाई यहां पर चौका देखिए आता हुआ और गेंद ऐसी जगह गिरा भाई. बैक टू बैक 2 चौका. समीर सर कहते हैं ना अगर शमशान में पान का टपरी हो तो भाई खरीदने वाला कहां से हो. और गेंद ऐसी जगह गिरा जहां पर गेंदबाज के पीछे. और ये चलिए भाई क्या तीसरा चौका बनेगा. क्या कमाल की बल्लेबाजी. इसे कहते हैं दिल है नरम और खून में गर्मी है भारी. और सतीश देखिए बल्लेबाजी कर रहे हैं. लेवारी 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 लेवारी. निश्चित रूप से यहां से बात करेंगे. और यहां देखिए बहुत बड़ी बैंड बाजा बजा रहे हैं. लगातार बैक टू बैक 3 चौका. दिल है नरम और खून में गर्मी है भारी. और यहां से बल्लेबाजी भी हो रही है ले भारी. उसके बाद देखिए भाई यहां पर खुद कर निकाला. फुल लेन था. फुल लेन देखिए था बड़ी आसानी से. समीर सर हमारे से जुड़ेंगे निश्चित रूप से. कमेंट देते रहेंगे और मजा आएगा भाई. और समीर सर देखिए 3 चौके के बाद एक सिंगल. और यहां पर बैटर सतीश ने बता दिया भाई कि मुझे बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है. आणि बरोबर परिस्थितीला अनुसरून खेळ आता सध्या साकारतोय. और ये चलिए भाई यहां पर विकेट. मच्छर ने आपको काटा ये उसका जुनून था और आपने खुजलाया ये आपका सुकून. पिछले 3-4 गेंदों में चौकी लग रही थी वो तब बैटर का जुनून. और इस बार गेंदबाज को मिलता हुआ सुकून.
समीर सर क्या कहना चाहोगे यहाँ पर? मच्छर ने आपको काटा, ये उसका जुनून था, और बैटर ने देखे 3 चौके दागे, उनके जुनून था, लेकिन अभी वो जिंदे हैं, स्ट्राइक पर तो नहीं है, नॉन स्ट्राइक पर हैं, लेकिन उनके साथी बल्लेबाज रत्न राज देखिए बात करेंगे, राज नहीं कर सके, सुनने पर आउट होते हैं। अच्छी वापसी यहाँ पर, वेळ नाहीये, आपण पाहतोय फलंदाजांकडे सेट होण्यासाठी वेळ नाहीये. बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल त्यांना मोठे फटके खेळायचे आहेत आणि त्याच अनुषंगाने आपण पाहतोय की हा फार दूरवरचा बॉल होता, त्याची छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला आणि अखेर रत्नराजला शून्यावर बाद व्हावं लागलं. और यही तो देखिए गेंदबाज की एक खासियत, तारीफ करना चाहेंगे कुणाल यादव, देखिए बात करेंगे कुणाल पांड्या, कभी कभी पहला ओवर लेकर आ जाते हैं जब अंग्रेजी बल्लेबाज रहते हैं आईपीएल में, देखिए सामने, तो वही तरह के यहाँ पर कुणाल देखिए 3 चौके खाने के बाद, इसलिए तो समीर सर कहा जाता है इस दुनिया में बहुत सारी चीजें हैं ठोकर खाकर टूट जाती हैं, लेकिन कामयाबी कैसी चीज है ना, ठोकर खाकर मिलती है. 3 चौके खाने के बाद और एक देखिए भाई क्रॉस द लाइन खेलने के सफल होकर ऑफ स्टंप से बाहर, बहुत बढ़िया गेंद यहाँ पर कंप्लीट होता हुआ. कहती है ना मेहंदी रंग लाती है सूख जाने के बाद, और गेंदबाजी हावी हो जाता है उसे सफलता मिलने के बाद. जिससे सफलता हाथ लगी उसके बाद डॉट गेंद, टीम का स्कोर देखिए 13 रन बना है, जहां 65 का पीछा करना है. क्या लगता है समीर सर यहाँ पर, क्या अच्छी वापसी यहाँ पर दिखी है, या जिस तरह से यहाँ पर सतीश बल्लेबाजी कर रहे हैं, क्या आने वाला 24 गेंद के ऊपर और घातक साबित हो सकते हैं? हो डेफिनेटली सतीश वागचौरे एक असा खेळाडू आहे, जेव्हा त्याला चांगली सुरुवात मिळते तेव्हा तो चांगला मोठा डाव साकारत असतो. धावसंख्या आपण पाहतोय 13, म्हणजे जी सरासरी हवी आहे प्रत्येक षटकामागे त्या सरासरीला स्पर्श केलाय, अगदी त्या एव्हरेजनं रन्स बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. समीर, जी पेनल्टी ऐड केली आहे का आपण, विचारते आम्हाला नक्कीच. हाँ तो चलिए अभी 13 प्लस यहाँ पर 2 रन आ चुका है. संदेश सर देखिए समय पर चाय, समय पर राय और समय पर संदेश सर की सोच देखिए दाग देनी चाहेंगे. 15 रन देखिए टीम का स्कोर हो गया. ये और तो मुश्किल बन गया समीर सर, जिसे कहते ना फूल तोड़ता हूं डाली से लेकिन डर लगता है माली से. यहाँ पर 13 रन आया, लेकिन उसके बाद 2 रनों की पेनल्टी ऐड किया गया. आपको ये 2 रनों पेनल्टी और मुश्किल बनाएगा. हो एकेका डावेला क्रिकेटमध्ये महत्व आहे, एक 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 धाव आपण पाहिले भरपूर इम्पॉर्टंट असते. आणि तसे या स्पर्धेचा विचार केला तर आतापर्यंत एकही सामना टाय ब्रेक मध्ये थांबलेला नाहीये. इथून लीग मॅचेस मधील शेवटची मॅच मात्र बाबूशॉ सर आपण या ठिकाणी पाहतोय. हा सामना जो जिंकणार त्याचं आव्हान जिवंत राहणार आहे या स्पर्धेमध्ये. जिंकणारा संघ यापुढील मॅच मध्ये आरके वॉरियर्स सोबत खेळेल टॉप 4 साठी. क्या बात है, बड़ा मैच है, करो या मरो जैसे डू और डाई की रेड आती है. सन्माननीय समाधान जाधव यांचं आगमन झालेलं आहे, या व्यासपीठावर आपलं हार्दिक स्वागत आहे. ये मैच देखिए जितना बहुत जरूरी है. दोनों टीम की अगर यहां से बात कर लिया जाए तो 1 रन बड़ी आसानी से देखिए यहाँ पर लेट कट खेला भाई यहाँ पर, और नो बॉल देखिए इसके साथ दिक्कत बनेगा शायद सर्कल से बाहर फील्डर से. हाँ ये दिक्कत देखिए बनेगा भाई, लेकिन पीरियड भी यहाँ पर मिल जाएगा. 1+1 देखिए 2 रन आता हुआ. कहते हैं ना खिला हुआ फूल वापस खिलता नहीं है, और बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है, और हर गेंद पे आपको फ्री हिट मिलता नहीं है. जब जब नो बॉल आता है. थँक्यू. कॉमेंट्री बॉक्स डगआउट मधून आवाज द्यायचा नाही आपण, खेळाडू कक्ष आहे तिथून आवाज कोणीही देऊ नका आपण प्लीज. 5 धावांचा पॅनल आपण नक्कीच अनाउन्समेंट केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. फिर से वापस देखिए नो बॉल्स, लगातार देखिए यहां से फ्री हिट देखिए यहां से बनते जा रहे हैं. और बैटर के देखिए यहां से डगआउट में थोड़ा शांत रखना होगा. समीर ठाकरे सर, अगर यही 2 बीमार गेंद होता तो फिर गेंदबाज को विजय मान लिया कि जिसे देश तो नहीं छोड़ना पड़ता, लेकिन गेंदबाजी छोड़ना पड़ सकता था. हो डेफिनेटली, कारण क्रिकेटचे नियम आहेत. 2 बिमर तुम्ही एका ओव्हरमध्ये टाकूच शकत नाही. फ्रीटचा बॉल आहे, इथे चांगली लाईन पाहायला मिळाली. ऑप्शनच्या बाहेर हो चुकीची आहे, पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा, थोडासा उशिरानं आला. अवांतर धाव इथे मिळाली. धावसंख्या पुढे सरकत असताना 19 वर. खराब गोलंदाजी अमितची. अमित एक प्रमुख खिलाडू म्हणून खेळ करतो आर्या फाइटर्स संघामध्ये. तो चलिए अमित यहाँ पर कुछ समय के लिए मुश्किल में है. पीरियड देखिए कंटिन्यू यहाँ से रहेगा, और दोनों बल्लेबाज देखिए यहाँ से 65 का पीछा करना है. स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 19 रन, और एक वापसी की जरूरत है. क्या वापसी कमबैक यहाँ से कर पाएंगे? स्ट्राइक पर देखिए बैटर की बात करेंगे.
सुजल देखिए भाई 19 रन। क्या चर्चा हो रही है? भाई विकेट कीपर कहां जा रहे हैं? विकेट कीपर थोड़ा सा बदलाव किया जा रहा है। एकदम से विकेट कीपर भागे, मुझे लगा क्या हो गया भाई। चलिए यहाँ पर थोड़ा विकेट कीपर देखिए फील्डिंग के लेके और बदलाव होते हैं निश्चित रूप से। और ये चलिए भाई, जहाँ विकेट कीपर ने अपने आप को जगह बनाई थी, फ्री हिट था, यहाँ पर मिड विकेट तैनात थे। कैच तो लिया गया लेकिन समीर सर कहते हैं ना, चांद उतरा मेरे घर में। फिर यहाँ पर सामने वाली टीम को देखिए कोई दिक्कत नहीं हुई भाई। फ्री हिट का गेंद देखिए, यही मौका रहता है, यही तो बात हमने छेड़ा था कि खिला हुआ फूल वापस खिलता नहीं है, बुढ़ापे में जवानी वापस आता नहीं है, और हर गेंद पे आपको फ्री हिट मिलता नहीं है। रनआउट के अलावा देखिए अब बाकी देखिए चीजों से अब बच जाता है। स्कोर देखिए जाकर पहुंच गया 20 रन। स्ट्राइक पर देखिए आते हुए बैटर्स सतीश। ये देखिए भाई छोटा गेंद था लेकिन पहचान लेते गेंद को बहुत जल्दी। शायद वो हाइट ऊंचाई नहीं मिला समीर सर, जो गेंद को यहाँ पर स्क्वायर लेग फाइन लेग के ऊपर से खेल सकते थे। बल्ले का देखिए बात करेंगे, अंदरूनी हिस्सा लगकर शॉर्ट लेग पर बहुत बढ़िया गेंद को लिया गया और एक रन आता हुआ। एक रनों से स्कोर देखिए आगे बढ़ता हुआ। स्कोर देखिए जाकर पहुंच गया 21 रन। समीर सर कहती ना, धूप कितना भी तेज हो लेकिन वो समंदर को सुखा नहीं सकता। आप सिंगल डबल से कितनी भी कोशिश कर लीजिए, आपको ये मंजिल नहीं मिल सकता। हर ओवर में एक दो बड़ा हिट ये आना बहुत जरूरी है। और ये चलिए भाई, हर ओवर में एक दो बड़ा हिट आना जरूरी है। फील्डर है लेकिन बन जाएंगे दर्शक। एक के 47 अतिशय सुंदर अशा ट्रॉफीज तुम्हाला पाहायला मिळतात या व्यासपीठाच्या समोर। न भूत न भविष्यातील अशी ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते। बघूशा नक्कीच थोड्या वेळात तर टीव्ही मॉनिटर देखील या ट्रॉफी ज्या आहेत दाखवल्या जातील, याचा उल्लेख नक्कीच आपण करायचा आहे। अतिशय जबरदस्त ट्रॉफीज, किंग ट्रॉफीज। हाँ बिल्कुल, संदेश सर कहते ना, रोगी को दवा चाहिए, जोगी को जब चाहिए। यहाँ से हर टीम चाहते हैं भाई डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर प्रीमियर लीग की ये ट्रॉफी चाहिए, और इस ट्रॉफी तक पहुंचने के लिए मैच देखिए इतना कड़ा संघर्ष हो रहा है। बहुत बढ़िया छक्का आता हुआ और दिल टूटा था। देखिए छक्के के बाद स्कोर देखिए 27 तक पहुंचता हुआ भाई। और एक देखिए भाई छक्के लगाने के बाद अच्छी सोच है, शॉट मिडन तैनात है और एक सिंगल आता हुआ। एक बड़ी खिलाड़ी की पहचान है भाई। एक के साथ देखिए स्ट्राइक रोटेट होता हुआ टीम का स्कोर देखिए 28 तक पहुंच गए। अभी भी इस ओवर की बात करेंगे, कुछ बहुत सारी खराब गेंद हुई है जिसमें यहाँ पर कुछ एक्स्ट्रा गेंद करना पड़ रहा है। कुल स्कोर देखिए जाकर पहुंचा है 28। यहाँ पर मिड ऑफ देखिए थोड़ा टीप रखा गया है, संपर्क अच्छा नहीं हुआ। एक रनों से देखिए यहाँ पर स्कोर आगे बढ़ता हुआ और कुल स्कोर देखिए 29 दावा। तो 65 का पीछा करना है, तो अभी भी बात करेंगे तो यहाँ से 36 की जरूरत है। इस ओवर की देखिए एक गेंद शेष है और कुल मिलाकर देखिए बात करेंगे 19 गेंद और 36 की जरूरत है। फुल लेन बिल्कुल से एकदम वाइड यॉर्कर का कोशिश था। यहाँ पर ओवर कंप्लीट होता हुआ यहाँ पर महंगी साबित हुए थे। छक्का खाए थे, वाइड गेंद आया था, नो बॉल आया था, लेकिन उसके बावजूद भी देखिए यहाँ पर अच्छी वापसी। यहाँ पर स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए 29 रन तक। समीर सर क्या लगता है, अभी 18 गेंद बचा है और जीत के लिए 36 की जरूरत है, यानी हर गेंद के ऊपर 2 के औसत से रन बनाना है। मात्र यावेळेला नेट टू नेट फाईट आपल्याला पाहायला मिळाली आहे। जशास तसं प्रत्युत्तर दिलंय असं म्हणायला हरकत नाही। ज्याप्रमाणे खेळ सध्या सुरू आहे, सुजल आणि सतीश, यस फॉर सतीश अँड यस फॉर सुजल अँड यस फॉर सक्सेस। आणि सध्या यशाकडे आता दोन्ही बॅटर्सने मार्गक्रमण केलेला आहे। आपण पाहतोय धावसंख्या 2 षटकांच्या अखेरीस 29। तो चलिए सोना रखने के लिए लॉकर मिल जाएगा और पैसे रखने के लिए बैंक थैंक मिल जाएगा। यू। कॉमेंट्री बॉक्स शुभागमन होता है। अध्यक्ष कपिल पाटील फाउंडेशन आणि विद्यमान नगरसेवक भिवंडी मनपा सन्माननीय सुमित्रा पाटील यांचा शुभागमन होता आहे। खऱ्या अर्थाने आज या स्पर्धेचा अंतिम दिवस मेगा फायनल डे आहे। सुमित्रा पाटील यांचं शुभागमन होत आहे।
दादांची रॉयल एंट्री तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल टीव्ही मॉनिटरवर. जबरदस्त हा क्रिकेटचा खेळीमेळीचं वातावरण आहे आणि अगदी तिसरा दिवस या स्पर्धेचा पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून पाहुणे जे आहेत या स्पर्धेला शुभेच्छा देण्याकरिता उपस्थित होत आहेत. नक्कीच मैच ऑन ठेवायची बाबूशा. हाँ, टेनिस क्रिकेट के इतिहास में हिस्ट्री में देखिए एक रिकॉर्ड बैक लीग होने जा रहा है. बहुत सारे मेहमान संदेश सर लाजवाब आपके यहाँ पर एंकर की भूमिका निश्चित रूप से पूरी मेहमानों का देखिए जायजा ले रहे हैं. लेकिन चलेंगे दूसरी तरफ कमेंट्री बॉक्स में देखिए समीर ठाकरे सर, सुभाष धुमाल सर, लेकिन समीर सर जुड़ेंगे अगले मैच के पहले इनिंग में निश्चित रूप से यहाँ पर. और अभी देखिए जीत की बात करेंगे 36 की जरूरत है और जहां से 18 गेंद से और ये चलिए भाई छोटा गेंद क्रिकेट की भाषा में आप बैल मुझे मार. समीर सर जिसे कहते ना मुंडा गोरा रंग देख के दीवाना हो गया, तो बैटर एकदम से देखिए छोटा गेंद देखकर दीवाना हो गया और यहां से स्क्वायर लेग के ऊपर से आता हुआ 6 रन और उसके साथ नो बॉल. धून आपण डीजेच्या माध्यमातून रेडी ठेवायची आहे कारण की पाहुण्यांचं शुभ आगमन होत आहे. सन्माननीय सुमितदादा पाटील यांचं आगमन होत आहे. अध्यक्ष कपिल पाटील फाउंडेशन व भिवंडी निजामपूर शर्मा नगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय सुमितदादा पाटील यांचं आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रीमियर लीग 2023 या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज मित्रांनो या स्पर्धेचं मेगा फायनल डे 16 दिवस आहे आणि नक्कीच या स्पर्धेला मुख्य आयोजक रितेश जाधव बुद्धिस्ट क्रिकेट असोसिएशन भिवंडी वाडा तालुक्यातील एक नामांकित अशी लीग मॅचेस ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गेले 3 दिवस ही स्पर्धा आपण अनुभवत आहे आणि या गोड कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय सुमितदादा पाटील, अध्यक्ष कपिल पाटील फाउंडेशन, विद्यमान नगरसेवक आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आपण टीम म्हणून आपण पाहू शकता साहेबांना. नक्की साहेबांची रॉयल एंट्री या स्पर्धेच्या माध्यमातून ऑल टू कमेंट्री बॉक्स बबूशा. चलिए स्वागत भी देखिए यहाँ पर छक्के के साथ होता हुआ यहाँ पर बहुत बढ़िया. देखिए यहाँ पर मंच की रौनक एकदम से बढ़ता हुआ और मैदान पर देखिए गगनचुंबी छक्का आता हुआ. बहुत बढ़िया. देखिए बात करेंगे संदेश सबके लाडले सबके प्यारे देखिए आदरणीय सुमित पाटिल साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखते हुए विद्यमान नगर सेवक. उसके साथ साथ देखिए बात करेंगे कपिल पाटिल साहब फाउंडेशन के अध्यक्ष हैं और यही तो हमारे लिए भाई आईसीसी बेसिस है. एक बड़ी चेहरे देखिए इस टेनिस क्रिकेट को हमेशा समाज में देखिए कोविड के समय देखिए सुमित साहब की बात करेंगे तो गरीबों को मदद करना, मेडिकल की सुविधा देना और टेनिस क्रिकेट देखिए यहाँ पर डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर प्रीमियर लीग बहुत बड़ी लीग में देखिए इस वक्त तशरीफ रखते हुए और उनका स्वागत देखिए यहाँ पर छक्के के साथ होता हुआ. चलेंगे मैच की तरफ. भाई छक्के ने मैच में जान डाल दी है क्योंकि 18 गेंद पे 36 की जरूरत थी और इस वक्त छक्का खाना जैसे बस में धक्का खाना. अब 10 गेंद 23 की जरूरत है भाई, 10 गेंद 23 की जरूरत है. और इस बार देखिए स्क्वायर कट, क्या बढ़िया टाइमिंग एलिवेशन देखिए लाजवाब मिलता हुआ. कमाल की बल्लेबाजी करते हुए 37. देखिए कहते हैं ना जिंदगी में अगर आपको 37 बनना है तो फिर देर रात तक भाई चाटिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए. क्या बढ़िया था शॉट सिलेक्शन. चौका देखिए लाजवाब. क्या बात, कुछ चर्चा चल रहा है. अरे 10 बॉल किधर है? हाँ तो 12-14 बॉल होगा. हाँ तो चलिए भाई बात करेंगे. तीसरा ओवर चल रहा है. अक्षय कोई बात नहीं होता है. स्क्वायर कट देखें यहां से और एक चौका आता हुआ. यहां पर देखिए गेंद चकमका देकर निकल गया भाई. कहीं गार्डन में फूल खिलने से पहले बकरी ना खा जाए, कहीं ट्रॉफी तक पहुंचने से पहले सपना ना टूट जाए.
इसलिए तो कहा जाता है भाई बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चूहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है। अगर आपको ये ट्रॉफी चूमना है तो फिर मेहनत करना होगा। एफर्ट बड़ा अच्छा था, लेकिन क्रिकेट तो यही चीज है, समीर सर अच्छे करने जाओ तो कभी कभी बुरा हो जाता है। तो चलिए यहां से बात कर लेंगे। तीसरा ओवर चलता हुआ, गेंदबाज देखिए फिर से एक बार तैयार है, क्या बल्लेबाजी यहां से, और एक देखिए बड़ा हिट उड़ाया, गिली 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 चंपा खुश हुई रंबा, गेंद गया लंबा, ठोकम ठोक दीजिए। बबुशा जो फलंदाजी करत आहे ना सतीश वागचौरे, मागचे 6 ते 7 दिवस कंटिन्यू एक ऑर्केस्ट्रा मॅन आहे, ऑर्केस्ट्रा आणि एका बाजूला क्रिकेट देखील त्याचा सुरू आहे। मला वाटत नाही की आराम असेल या खेळाडूला। नहीं सतीश यहां भी बता रहे हैं भाई, बैंड बजेगा बाजा बजेगा जब हम पहले नंबर की ट्रॉफी लेंगे। इसलिए तो बताया भाई, जिंदगी में अगर महान खिलाड़ी बनना है ना, देर रात तक चार्टिंग करने से बेहतर शॉट सिलेक्शन पर फोकस कीजिए। और इनकी शॉट सिलेक्शन देखिए बड़ी कमाल की, मैदान की चारों तरफ रन बना रहे हैं भाई। समीकरण का जिक्र करेंगे। और ये चलिए भाई ऑफ स्टंप के बाहर देखिए, यहाँ पर टीप कवर खुला है, कोई फील्डर नहीं है, मौका नहीं है यहाँ पर। और सतीश का देखिए यहाँ से गाड़ी चलता हुआ, पम 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 4 रन। और ये देखिए 12 गेंद जीत के लिए 5 रनों की जरूरत है। प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया। और तीसरा ओवर में सतीश ने गेम बदल दिया भाई, 31 रनों का ओवर। कितना लंबा ओवर देखिए। अब 12 गेंद जीत के लिए 5 की जरूरत है। समीर जी कहती है ना, शराब थोड़ी पीने से किसी की याद आती है, अगर पूरी बोतल पी लो तो एकदम सामने आ जाती है। तो यहां से देखिए एकाक चौके छक्के से मैच करीब आता हुआ। जीत के लिए चाहिए 5 और सतीश को अर्धशतक के लिए चाहिए 4। 46 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं, क्या बल्लेबाजी भाई, एक बार तो तालियां बजनी चाहिए सतीश के लिए। और सतीश ने बता दिया भाई कि इस साल की नया साल भी हम नया ढंग से मनाएंगे। और इस बार देखिए सतीश ने हमें हिटमैन बनकर दिखाएंगे। पावर दिए बल्लेबाजी में, 12 गेंद 5 की जरूरत है। क्या बल्लेबाजी संदेश सर कहती ना, बचपन का पॉइंट जवानी में फिट नहीं होता, और एकाध चौके छक्के लगाने से कोई हिटमैन नहीं होता, उसके लिए लंबा इनिंग खेलना पड़ता है। और सतीश ने वो करके दिखाया भाई, लंबा इनिंग खेल के दिखाया और टीम के लिए जीत आसान दिलाया। और ये चले भाई, अब ताकत नहीं देखिए नजाकत, सिंगल लेंगे, क्या अर्धशतक का मौका मिलेगा या गेंद बाउंड्री लाइन के, नहीं गेंद रुका भाई। किस्मत को भी मंजूर है कि सतीश के बल्ले से अर्धशतक लगे। जीत के लिए चाहिए 4 और सतीश अक्षर के बल्ले से अगर आता है चौका तो उनका अर्धशतक बन जाएगा। क्या कमाल का इनिंग्स है भाई, मिटता नहीं मैं किसी दाग की तरह, हर वक्त जलता हूं अंगार की तरह। और वही बल्लेबाजी दिखाने को लगे। क्राउड से गुजारिश करूंगा अगर अर्धशतक होता है तो जोरदार तालियां बजनी चाहिए। और ये चलिए मैच को फिनिश किया अर्धशतक के साथ, बल्ला ऊपर उठाइए। मेरे रब ने तुझे क्या चीज बनाई है, ऐसा लग रहा है शुभम गिल, शुभम गिल, शुभम गिल। अर्धशतक की इनिंग्स देखिए, फिनिश करके, व्हाट अ फिनिश, लाजवाब। मुझे ये मैच याद आ गया समीर सर, जो 2022 T20 वर्ल्ड कप में खेला गया था हिंदुस्तान पाकिस्तान का मुकाबला। और जो इनिंग खेले थे भाई, उतार दो वो चिड़िया जो रातों में खनकती है, दिखा दो वो बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है। और वो इनिंग देखिए यहाँ पर दिखाई निश्चित रूप से। चलेंगे इस मैच के मैन ऑफ द मैच के साथ साथ हमारे वीआईपी डाइस में देखिए इस वक्त सबके लाडले सबके प्यारे देखिए बात करेंगे आदरणीय सुमित पाटिल सभी तस्वीर रखे हैं। और इस मैच के मैन ऑफ द मैच देखिए भाई बात करेंगे, प्रेमी बदल गए, प्रेम बदल गया। और सतीश वागचौरे के बल्लेबाजी से गेम बदल गया और इस मैच के वो भी बन गए मैन ऑफ द मैच 50 रनों के साथ। एक बार जोरदार ताली, क्योंकि सतीश ने अपने बल्लेबाजी से दिखा दिया संदेश सर कि हमें तालियां सुनने की आदत है, हमें गालियां सुनने की आदत नहीं। थँक्यू सो मच कॉमेंट्री बॉक्स। मित्रांनो, नुकताच संपन्न झालेल्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच पुरस्कार जातोय सतीश वागचौरे, एक स्वतः ऑर्गनाइज देखील आहे।
तर सतीश वागचौरे आपण व्यासपीठावर यायचं. सन्माननीय पाहुण्यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आपण देणार आहोत. सतीश वागचौरे ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करतो सन्माननीय सुमितदादा पाटील यांना की आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी जी आहे आम्हाला स्पॉन्सर केली